महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल. आम्ही संदेश नाही थेट बातमी देऊ. मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालंही असेल. ठाकरेंची शिवसेना मनसे युतीबाबत संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान. तर युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचा दावा. हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र. नाशिकमध्ये मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र. भाजपवर हल्लाबोल. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण. मुंबईतील मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडनं कंत्राटदार डिनो मोरिया आणि 15हून अधिक ठिकाणी छापे. 65 कोटींच्या व्यवहारांच्या तपासाला सुरुवात. बीडच्या आष्टीमध्ये गुंड पाठवून महिलेसह मुलाला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण. गाडीच्या काचाही फोडल्या. जमिनीच्या वादातनं घडला प्रकार. पोलिसांकडनं तपास सुरू. खेळता खेळता पाण्याच्या बादलीत बुडून 10 महिन्याच्या बाळाचा मृत्यू. नाशिकमधील देवळालीच्या रोकडोबावाडीमधली दुर्दैवी घटना. कर्जदारांना मोठा दिलासा. रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची घट. आरबीआयकडनं रेपो रेट 6%वरनं 5.5%वर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते चिनाब नदीवरील जगातला सर्वात उंच रेल्वे पुलाचं लोकार्पण. जम्मू काश्मीरमधील कटरा ते श्रीनगर 63 किलोमीटरचा नवा मार्ग. 46,000 कोटींच्या विकास कामांचंही भूमिपूजन. पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात. भर दुपारी पावसाच्या सरींनी पुणेकरांची उडाली तारांबळ. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला. 9 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी. तर 12 जूनपासून राज्यभर अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.